जय हिंद मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडते आणि लाडके यूट्यूब चॅनल एक्झाम युथवर. बघा, आजचा आपला व्हिडिओ हा बालविकास व शिक्षणशास्त्र म्हणजेच चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी या विषयावर असणार आहे. आणि आपण या व्हिडिओमध्ये पूर्णच्या पूर्ण 30 प्रश्न प्रिव्हियस इयरचे बघणार आहोत. ठीक आहे, जसं तुमचा अप्रोच असलं पाहिजे प्रश्न सॉल्व्ह करताना हे इथं आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, मी हिंदीमध्ये सुद्धा एक्सप्लेन करेल आणि थोडं मराठीमध्ये सुद्धा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि सेम असाच पॅटर्न आता येणार आहे, काही जास्त बदल नसतो, काहीच नसतो, याच गोष्टी येत असतात. विचार करण्याची पद्धत तुमची हीच पाहिजे की बुवा एक विद्यार्थी तुमच्या समोर असेल आणि तुम्ही शिक्षक आहात, तर त्या विद्यार्थ्याबद्दल तुम्ही नेमकं काय विचार करणार आहात, कसं विचार करणार आहात, तर हेच एक शिक्षणशास्त्र आहे, बालविकास आहे. त्याच्यातच सर्व प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील. ठीक आहे, चला वेळ वाया न घालवता आपण पहिला प्रश्न सुरू करूया. तर बघा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, एक खेल क्रिया के दौरान चोट लगने पर रोहन रोने लगा. बघा, रोहन नावाचा एक मुलगा आहे, तो काहीतरी खेळ खेळत होता आणि त्याला काहीतरी दुखापत झाली म्हणा, तो पडला वगैरे, तर तो रडू लागला. यह देखकर उसके पिता ने कहा, लड़कियों की तरह व्यवहार ना करो, लड़के रोते नहीं है. पिता का यह कथन म्हणजे काय झालं बघा की तो पडला. ठीक आहे, तो पडल्यानंतर तो रडू लागला, रोहन नावाचा जो मुलगा होता. तर तो पडल्यानंतर जेव्हा रडू लागला तर त्याचे वडील त्याला काय म्हणू लागले की बुवा तू असं रडू नको, हे रडायचं काम मुलींचं असतं, मुलं रडत नाही. ठीक आहे, तर हे जे त्यांचं बोलणं होतं तर ते काय आपल्याला दर्शवतं ह्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे. बघा, तर काय काय ऑप्शन आहे बघा, काय काय पर्याय आहे, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा मनातल्या मनात म्हणा किंवा स्क्रीनवर. तर इथं पहिल्या ऑप्शन मध्ये म्हणते बघा की लैंगिक रूढीवादिताओं को दर्शाता है. म्हणजे इथं लिंगभेद ज्याला म्हणतो आपण, त्या लिंगभेदाला तो त्यांचं जे कथन आहे ते, त्यांचं जे म्हणणं आहे ते दर्शवतो. दुसरं बघा, लैंगिक रूढीवादिताओं को चुनौती देता है. म्हणजे लिंगभेदाला अपोज करते म्हणा किंवा विरोध करते असं त्याचा अर्थ होतो. तिसरा पर्याय बघा, लैंगिक भेदभाव को कम करताय. बघा, हे पण असू शकत नाही, कारण इथं तर ते लैंगिक भेदभाव करताय, कमी करताय का नाही, हे जास्त करताय, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 पण अपोजचा आहे, पर्याय क्रमांक 2 पण अपोजचा आहे, म्हणजे बरोबर बसणार नाही. आणि चौथे बघा, लैंगिक समानता को बढ़ावा देत आहे. नाही, लैंगिक समानताला बढ़ावा देत नाहीये किंवा लैंगिक समानतेला समर्थन करत नाहीये, तर हे भेदभावाला समर्थन करतो, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर असणार आहे की लैंगिक रूढीवादिताओं को दर्शाता है, म्हणजेच लिंग भेदभावाला तो दर्शवतोय किंवा दाखवतोय. तर प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे बघा, एक प्रगतिशील कक्षा में, म्हणजेच असा वर्ग जो प्रगतिशील आहे म्हणावं किंवा प्रगती करतोय अशा वर्गामध्ये, पुढे पर्याय आपल्याला काय सांगतोय बघा की अध्यापक को अटल पाठ्यक्रम का पालन करना चाहिए. म्हणजे शिक्षकाला संपूर्ण जो पाठ्यक्रम आहे त्याचं पालन वगैरे करायला पाहिजे, म्हणजे ते त्याच्यानुसारच चालायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2, विद्यार्थियों में प्रतिस्पर्धा पर बल देना चाहिए. पर्याय क्रमांक 2 म्हणतोय की विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लावायला पाहिजे की बुवा मी मोठा, म्हणजे माझं चांगलं तुझं चांगलं. पर्याय क्रमांक 3, ज्ञान की संरचना के लिए प्रचुर मौके प्रदान करने चाहिए. तर हा मुद्दा थोडा पॉझिटिव्ह वाटतोय, ठीक आहे, आपण नंतर बघूया. आणि पर्याय क्रमांक 4 म्हणतोय की विद्यार्थियों को उनके अकादमिक अंकों के आधार पर नामांकित करना चाहिए. बघा, हा मुद्दा बिलकुल निगेटिव्ह आहे. इथं काय म्हणतो आपल्याला की मुलांचे जे अकॅडमिक वर्ष, शैक्षणिक वर्षाचे जे मार्क्स असतात त्या मार्कांनुसार त्यांना नामांकित करायला पाहिजे किंवा तू हुशार आहे, तू हुशार नाही असं तर बिलकुल इथं चालणार नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा चुकतो. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 पण चुकतो, कारण विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा एवढ्या कमी वेळामध्ये लावणं हे निगेटिव्ह आहे. आणि पहिला पण चुकतो, कारण विद्यार्थ्याला फक्त पाठ्यक्रमच म्हणजे हे करायला पाहिजे, फॉलो करायला पाहिजे, हे चुकीचं आहे. बाकीच्या सर्व गोष्टी त्यांना फॉलो करायला पाहिजे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा अगदी बरोबर आहे की विद्यार्थ्यांना ज्ञान ग्रहित करण्याच्या, ज्ञान घेण्याच्या खूप सारे म्हणजे संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला प्रश्न क्रमांक 3. मला आशा आहे की तुम्हाला माझं एक्सप्लेनेशन कळत असेल तर प्लीज कमेंट करून मला रिप्लाय द्यावा, जेणेकरून मला पुढची व्हिडिओ बनवण्यासाठी एक म्हणजे
मोटिवेशन मिलेल। ठीक है, प्रश्न क्रमांक 3 बघूया। एक गतिविधि के दौरान, ठीक है, छात्रों को संघर्ष करते देख एक अध्यापिका बच्चों को संकेत और इशारे जैसे क्या, क्यों, कैसे प्रदान करने का फैसला लेती है। लेव वायगोत्स्की के सिद्धांत के अनुसार अध्यापिका की यह योजना, म्हणजे काहीतरी क्रिया करताना विद्यार्थी एक म्हणजे संघर्ष करतो। संघर्ष म्हणजे काय की त्यांना ते समजत नव्हतं म्हणा, किंवा त्यांना ते कळत नव्हतं, किंवा म्हणा ते लढत होते की बाबा आम्हाला समजत का नाही असं तसं, म्हणजे संघर्ष म्हणजे काय की ज्याला आपण स्ट्रगल म्हणतो इंग्रजीमध्ये, स्ट्रगल करत होते म्हणजे वाचताना किंवा लिहिताना काहीतरी एक गतिविधी असेल, तर ती गतिविधी ते करत असताना टीचरने त्यांना काय केलं की म्हणजे टीचरने असा निर्णय घेतला की बुवा त्यांना आपण इशाऱ्यांमध्ये समजवू, म्हणजे इशाऱ्यांद्वारे समजवू की काय कसं काय। तर मग ही जी कला आहे, म्हणजे ही जी कृती आहे, तर लेव वायगोत्स्की या शास्त्रज्ञाच्या सिद्धांतानुसार ती काय आहे। तर बघूया पर्यायामध्ये, बच्चों को अधिगम के लिए अनुत्प्रेरित तथा निष्प्रेरित करेगी, अधिगम के लिए पाठ आधारभूत संरचना का काम करेगी, छात्रों को प्रत्याहार निकास प्रवृत्तियां पैदा करेगी, या फिर अधिगम की प्रक्रिया को अर्थहीन होगी। तर याचं उत्तर बघा पर्याय क्रमांक 2 आहे। ठीक आहे, अधिगम के लिए पाळ आधारभूत संरचना का काम करेगी। मग पाळ म्हणजे काय, तर एक प्रकारचं आधारभूत संरचना, म्हणजेच फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ जर असं घेऊ शकतो आपण की एखाद्या विद्यार्थ्याला पाळा म्हणायला लावला आपण, आणि पाळा म्हणताना त्याला तो 6-6-36 सायन्स 42 वर जर तो अडकला, तर त्याला काहीतरी इशारा किंवा काहीतरी असं एक आधार देऊन आपण त्याला पुढे ढकलू शकतो, त्यालाच पाळ किंवा आधारभूत संरचना असे म्हणतात। तर ही जी कृती होती शिक्षकाची, ती लेव वायगोत्स्की यांच्यानुसार अधिगम केली, म्हणजेच ते जे शिक्षण घेत आहेत किंवा ते समजत आहेत त्याच्यानुसार ते त्यांना आधारभूत संरचनेचं काम करणार। ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे, ऍक्ट ॲज अ स्कॅफोल्ड फॉर लर्निंग। प्रश्न क्रमांक 4, बच्चों के सामाजिकरण के संदर्भ में निम्न में से कौन सा कथन सही है। बघा मुलांचे जे सामाजिकरण असतं त्याच्यावरून खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणतं पर्याय हा बरोबर आहे आपल्याला इथं विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, तर बघा पर्याय क्रमांक 1 वाचूया। विद्यालय समाजीकरण का एक द्वितीय कारक है और परिवार समाजीकरण का एक प्राथमिक कारक है। इथं बघा आपल्याला म्हटलंय की आपलं जे स्कूल असतं, ठीक आहे, जी शाळा असती ती समाजीकरणाची द्वितीय कारक आहे, आणि आपला जो परिवार असतो तो प्रथम कारक आहे। ठीक आहे, तर हा पर्याय एकदम बरोबर वाटतोय, कारण बघा कोणताही विद्यार्थी असो किंवा बालक असो किंवा कोणताही मुलं असो, तो आधी परिवारामध्ये शिकतो, काहीतरी गोष्टी तो परिवारामध्ये असतो, त्याच्यानंतरच तो स्कूल किंवा शाळेमध्ये जातो। त्याच्यामुळे प्रथम त्याचं जे कनेक्शन असतं, जे त्याचं सामाजिकरणचं कारक असतं, ते काय असतं, त्याचा परिवार असतो, आणि त्याच्यानंतर द्वितीय कोणतं असतं तर त्याची शाळा असते। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर असतो। तरी आपण पुढचे पर्याय बघूया तुम्हाला त्याचे, जेणेकरून तुम्हाला स्पष्टीकरण त्यांचं कळेलच। तर दुसरं पर्याय बघा, विद्यालय समाजीकरण का एक प्राथमिक कारक है और समकक्षी समाजीकरण में द्वितीय कारक है। बघा इथं परिवारचा उल्लेख नाहीये, कारण परिवार हा प्रथम कारक आहे, त्याच्यामुळे हे पर्याय चुकतो। दुसरे बघा, समकक्षी समाजीकरण के प्राथमिक कारक है और परिवार समाजीकरण का एक द्वितीय कारक आहे। बघा परिवार इथं समाजीकरणाचं दुसरं कारक असू शकत नाही, त्याच्यामुळे तो हे पण चुकतो, कारण परिवार सुरुवातीला असतं, त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टी येत असतात। आणि पर्याय क्रमांक 4 बघा, परिवार एवं जनसंचार दोनों समाजकरण के द्वितीय कारक आहे। बघा परिवार कधीही द्वितीय कारक असू शकत नाही, त्याच्यामुळे हा पर्याय पण चुकतो। फक्त पर्याय क्रमांक 1 हा आपलं बरोबर उत्तर असणार आहे। ठीक आहे, चला पुढे जाऊया। मला आशा आहे तुम्हाला कळत असेल, माझी समजवण्याची पद्धत तुम्हाला कळत असेल, मी जे सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला समजत असेल। मी पुढेही याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल। चला प्रश्न क्रमांक 5 बघूया। बहुबुद्धी का सिद्धांत जोर देता है की, म्हणजे बहुबुद्धीचा जो सिद्धांत आहे तो कोणत्या गोष्टीवर जास्त फोर्स करतो किंवा जोर देतो हे आपल्याला इथं विचारलेलं आहे। तर प्रश्न क्रमांक 5 मध्ये बघा, बुद्धिलब्धि केवल वस्तुनिष्ठ परीक्षणों द्वारा ही मापी जा सकती है, किंवा एक आयाम में बुद्धिमत्ता अन्य सभी आयामों की बुद्धिमत्ता निर्धारित करती है। बुद्धिमत्ता की विभिन्न दशाएं हैं, बुद्धिमत्ता में कोई व्यक्तिगत विभिन्नता नहीं होती। बघा पर्याय क्रमांक 4 चुकीचं आहे, कारण बुद्धिमत्तामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या वेगवेगळ्या म्हणजे दशा असतात, जसे की
हुशार, चालाक म्हणजे खूप सारे असतात, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. असं असतं कधी की आपण सर्वांना एक समान समजतो, कोणतरी हुशार असतं, कोणीतरी थोडा मठ्ठ असतो, त्याच्यामुळे या वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे, कोणी कोणत्या क्षेत्रामध्ये हुशार असतो, कोणी कोणत्या क्षेत्रामध्ये असतो, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 चुकतो. पर्याय क्रमांक 1 बघूया. बुद्धिलब्धी केवळ वस्तुनिष्ठ परीक्षणाद्वारेही मापली जाते. बघा हे चुकीचं आहे. असं नाही की तुम्ही वस्तुनिष्ठ परीक्षणच करूनच तिचं मेजरमेंट करू शकता, असं नाही. कोणतीही गोष्टी समजा एखाद्या मोठी माणसामध्ये जर लहान मुलं बसली, त्याच्यावरून सुद्धा आपण अंदाज लावू शकतो की हा मुलगा याचा हुशारी किती आहे, काय आहे. त्याच्यामुळे हे पण पर्याय चुकीचा आहे. आणि पर्याय क्रमांक 2 जो आहे तो पण चुकीचा आहे, कारण तिथे काय म्हणते, एक आयामी बुद्धिमत्ता अन्य सभी आयामी बुद्धिमत्ता निर्धारित करते. असं काहीच नाही. बघा, जर कोणताही विद्यार्थी समजा विज्ञान विषयामध्ये हुशार असेल तर गरज नाही की तो गणितमध्येही हुशार असेल. असं असू शकतं ना की गणित त्याला जमत नसेल, किंवा असं नाही की तो विज्ञान आणि गणितमध्ये हुशार असेल तर इतिहासमध्येही असेल. त्याच्यामुळे एक आयामी बुद्धिमत्ता म्हणजे चांगली असेल तर दुसऱ्यांमध्ये पण असेल असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 पण चुकीचा आहे. तर पर्याय क्रमांक 3 हा आपला एकदा बरोबर उत्तर आहे की बुद्धिमत्ता की विभिन्न दशाए आहे, म्हणजे बुद्धिमत्तेची खूप सारे वेगवेगळे रूप आहेत, वेगवेगळ्या दशाए आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6. लॉरेंस कोलबर्ग के सिद्धांत के अनुसार किसी कार्य को इसलिए करना क्योंकि दूसरे इसे स्वीकृति देते हैं नैतिक विकास के टिंब चरण को दर्शाता है. म्हणजे लॉरेन्स कोलबर्ग यांचा जो सिद्धांत आहे त्यानुसार कोणत्याही कार्याला अशा प्रकारे करायचं की त्याच्यामुळे दुसरे त्याला स्वीकृत करतायत, याला नैतिक विकासाची कोणती स्टेप म्हणतात किंवा कोणती पायरी म्हणतात हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर आहे प्रथागत. ठीक आहे, याचं उत्तर काय, प्रथागत. त्याला नैतिक विकासाची प्रथागत पायरी म्हणतात किंवा प्रथागत चरण असं म्हणतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. लेव वायगोत्स्की का सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्य अधिगम प्रक्रिया में डैश के महत्व पर जोर देता है. बघा, लेव वायगोत्स्की यांचा सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्य अधिगम जो आहे तो कोणत्या मुद्द्यावर जास्त भर देतो आपल्याला इथं विचारलेलं आहे. त्या प्रश्न क्रमांक 7 चं उत्तर आपलं सांस्कृतिक उपकरण आहे. ठीक आहे, तर सांस्कृतिक उपकरणांवर त्यांचं जे अधिगम आहे ती प्रक्रिया त्याच्या सांस्कृतिक उपकरणांच्या महत्वांवर अधिक भर देतो. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूया. जीन पियाजे अपने संज्ञात्मक विकास के सिद्धांत में संज्ञात्मक संरचनाओं को डैश के रूप में वर्णित करते हैं. बघा, जीन पियाजे यांच्याबद्दल हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक 8 चं उत्तर स्कीमा म्हणजेच मनोबंध हे असणार आहे. पर्याय क्रमांक 4 संज्ञात्मक संरचनाओं को स्कीमा तथा मनोबंध के रूप में वर्णित करते, म्हणजे स्कीमा किंवा मनोबंध याच्या रूपामध्ये ते वर्णन त्याचं करतात. प्रश्न क्रमांक 9. जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत में पूर्व संक्रियात्मक अवस्था में विकास का मुख्य गुण क्या होता है. म्हणजे जीन पियाजे यांची जी संज्ञानात्मक विकास सिद्धांत जो आहे, संज्ञानात्मक विकासाचे जो सिद्धांत आहे त्यामध्ये जी पूर्व संक्रियात्मक अवस्था आहे तर ती विकासाच्या कोणत्या गुणांचा उल्लेख करते, त्यामध्ये विकासांचा कोणता गुण असतो हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 9 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे की त्यामध्ये विचार किंवा सोचमे केंद्रीकरण म्हणजे विचारांचं केंद्रबिंदू असतो, म्हणजे हा त्याचा मुख्य गुण असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर उत्तर असणार आहे आपलं. प्रश्न क्रमांक 10. विकास के संदर्भ में निम्न में से कौन सा कथन सही है. म्हणजे बघा, विकासाच्या संदर्भामध्ये खाली दिलेल्यांपैकी कोणता मुद्दा हा बरोबर आहे आपल्याला इथं विचारलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 10 चं उत्तर बघूया आपण. तर त्याचं उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 4 विकास हा बहुआयामी असतो. म्हणजे विकास हा एक आयामी नसतो, किंवा जसं की बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे की विकास की दर सभी संस्कृतियों में सभी के लिए समान होती है. बघा, हे पर्याय चुकीचं आहे, कारण असं नाही की सर्वांसोबत समान असेल, कोणासाठी कशी तर कोणासाठी कशी ही असू शकते. त्याच्यामुळे आपण हे सांगू शकत नाही की बाबा सर्वांसाठी समान असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, विकास केवल विद्यालय में होने वाले अधिगम से ही होता है. हे पण नाही, असं नाही की फक्त विद्यार्थी विद्यालयामध्येच शिकू शकतो, हे चुकीचं आहे. समाजामध्ये पण शिकतो, परिवारामध्ये पण शिकतो, त्याच्यामुळे हा पण मुद्दा चुकीचा आहे. आणि पर्याय क्रमांक 3 बघा, विकास केवल बाल्यावस्था के दौरान ही होता है. हे पण चुकीचं आहे. असं नाही विकास फक्त बाल्यावस्थेतच होतो, मोठेपणे सुद्धा विकास होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे.
चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11. जन्म से किशोरावस्था तक बच्चों में विकास किस क्रम में होता है. बघा इथं आपल्याला जन्मापासून ते किशोर अवस्थेपर्यंत मुलांचा विकास हा कोणत्या क्रमामध्ये होतो हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 11चं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, सांवेदिक, मूर्त आणि अमूर्त. ठीक आहे, इंग्रजीमध्ये जर आपण गेलो तर सेन्सरी, कॉन्क्रीट आणि ऍबस्ट्रॅक्ट ही जी आहे तर ही क्रम आहेत विकासाचे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12. एक प्रगतिशील कक्षा में व्यक्तिगत विभिन्नताओं को किस प्रकार से देखा जाना चाहिए. बघा एखाद्या प्रगतिशील वर्गामध्ये मुलांमध्ये जी विभिन्नता असते की बुवा हा वेगळा तो वेगळा, त्याची आवड वेगळी याची आवड वेगळी, तर या सर्वांना कशा प्रकारे बघता येईल हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 12चं आपलं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक 4. अध्यापन अधिगम प्रक्रिया की परियोजना के लिए महत्वपूर्ण. तर बघा समजा एखादा विद्यार्थी गणितामध्ये हुशार आहे तर त्याला गणितामध्ये विशेष म्हणजे त्याला जास्त भर देऊन म्हणावं, किंवा गणितामध्ये त्याला जास्त समजत असेल, विज्ञानामध्ये कमी समजत असेल तर विज्ञानावर जास्त भर देऊ, आणि ज्या विद्यार्थ्याला गणितामध्ये कमी समजत असेल त्याच्यावर गणितामध्ये जास्त भर देऊ. अशा पद्धतीने आपल्याला अध्यापन आणि अधिगमची प्रक्रिया आहे ती परियोजना आपल्याला महत्वपूर्ण ठरवता येईल. त्याच्यामुळे प्रगतिशील कक्षामध्ये ज्या मुलांमध्ये जे विभिन्नता आहे त्याला आपण अशा प्रकारे बघू शकतो की बुवा मला जर असं माहित पडलं की हा मुलगा यामध्ये हुशार आहे आणि यामध्ये त्याला समजत नाही, त्याच्यामुळे मी माझ्या अध्यापन प्रक्रियेमध्ये त्याला कसं त्याची हेल्प घेऊ शकतो की बुवा हा मुलगा गणितामध्ये थोडा कच्चा आहे त्याच्यामुळे मी गणितावर भर देणार, हा विज्ञानामध्ये कच्चा म्हणून मी विज्ञानामध्ये भर देणार. तर अशा प्रकारे आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 13 बघूया. एक समावेशी कक्षा में टिंब टिंब पर जोर होना चाहिए. बघा एखाद्या समावेशी वर्गामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर जास्त भर दिला पाहिजे असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 13चं उत्तर बघा पर्याय क्रमांक 4 आहे की हर बच्चे के सामर्थ्य को अधिकतम करने के लिए अवसर प्रदान करने चाहिए. म्हणजे बघा प्रत्येक मुलाला त्याच्याकडे काय काय म्हणजे एबिलिटीज आहेत, त्याच्याकडे काय काय त्याचे गुण आहेत, त्या गुणांना जास्तीत जास्त तो कधी भक्कम किंवा पक्क करू शकतो याच्यासाठी त्याला संधी द्यायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 14 कडे जाऊया आणि याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 घेऊया. तर या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न कंप्लीट करू, पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे 15 कंप्लीट प्रश्न करूया जेणेकरून तुम्हाला जास्त ताण पण येणार नाही किंवा बोरिंग पण वाटणार नाही. तर प्रश्न क्रमांक 14 बघूया. दिव्यांगजन अधिकार अधिनियम 2016 के अनुसार निम्न में से किस शब्दावली का प्रयोग उपयुक्त है. बघा दिव्यांग जे उमेदवार असतात त्यांच्यासाठी त्यांचा अधिकार म्हणून एक कायदा आहे 2016चा. त्याच्यानुसार खालीलपैकी कोणतं जे शब्द आहेत किंवा जे वाक्य आहेत ते आपल्याला उपयुक्त आहे वापरण्यासाठी, म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य. ठीक आहे, तर बघा प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 3. छात्र जिसे शारीरिक दिव्यांगता आहे. म्हणजे त्यांना आपण असं म्हणू शकतो, आपण त्यांना मंदित छात्र म्हणू का, बिलकुल पण नाही. त्यांना विकलांग छात्र म्हणू का, नाही, हे पण चुकीचं ठरेल, काही चांगलं वाटणार नाही. किंवा असं म्हणू शकतो का की छात्र जिसका अशक्त शरीर आहे, हे पण चुकीचं ठरणार आहे. त्याच्यामुळे त्यांना प्रभावशील म्हणजे चांगलं जो शब्द आहे तो काय आहे की छात्र जिसे शारीरिक दिव्यांगता आहे. तर हे दिव्यांगजनांचं अधिकार आहे, आपण त्यांना असंच बोलायला पाहिजे. बाकीचे 3 पर्याय हे खूप चुकीचे आहेत, त्याच्यामुळे ते आपल्याला आपण टाळायला पाहिजे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला शेवटचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. अधिकतम कठिनाइयों से जूझते छात्रों की जरूरतों को संबोधित करने के लिए एक अध्यापक को क्या नहीं करना चाहिए. बघा काही विद्यार्थी असतात की ते खूप हुशार असतात, पण काही विद्यार्थी असतात की ते थोडं त्यांना समजत नाही म्हणावं की त्यांना लवकर गोष्ट कळत नाही, त्यांना अनेक वेळेस बोलावं लागतं. तर अशा वेळेस त्यांना शिकवताना एका शिक्षकाला काय नाही करायला पाहिजे. म्हणजे इथं बघा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं बरं का, इथं नाहीच्या खाली तुम्हाला डॅश दिलेलं, म्हणजे इथं तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे हे की काय नाही करायचंय. काय काय होतं गडबडमध्ये आपल्याला काय काय वाचून घेतो आपण क्या करना चाहिए, त्याच्यामुळे आपलं उत्तर चुकून जातो. त्याच्यामुळे आपल्याला काय लक्षात द्यायचं की काय क्या नाही करना चाहिए, म्हणजे निगेटिव्ह पर्याय आपल्याला शोधून काढायचा येते. तर बघूया आपण निगेटिव्ह काय बघा याच्यात. तर प्रश्न क्रमांक 15चा जर आपण विचार केला तर बघा दृश्य श्रव्य सामग्रियों का इस्तेमाल, हे पर्याय बरोबर आहे, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा पर्याय जर त्यांना समजत नाही त्यांना जर आपण ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअली जर यूज केले तर हे चांगलंच आहे, त्याच्यामुळे हा पर्याय
पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे हे आपलं उत्तर असू शकणार नाही, कारण आपल्याला निगेटिव्ह शोधायचं आहे. दुसरं बघूया, संरचनात्मक शिक्षशास्त्रीय उपागमों का इस्तेमाल. बघा हा पण पर्याय बरोबर आहे, कारण काहीतरी एक ज्या संरचनात्मक ज्या गोष्टी असतात शास्त्रानुसार, शिक्षाशास्त्रानुसार त्याचा वापर करणे पण चांगले, त्याच्यामुळे पण त्यांना लवकरात लवकर समजत जाईल. तिसरा बघूया, व्यक्तिगत शैक्षिक योजना बनाना. बघा आपण आपल्या स्तरावर पण काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो की बुवा या विद्यार्थ्याला हे समजत नाही, त्याच्यामुळे आपण डोकं लावू शकतो की त्याला कसं समजावलं पाहिजे, त्याला कोणत्या रीतीने समजावलं तर त्याला कळेल, त्याच्यामुळे व्यक्तिगत आपण योजना पण बनवू शकतो, हे पण पॉझिटिव्ह आहे. परंतु बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये काय म्हणतोय की शिक्षाशास्त्र और आकलन की जटिल संरचनाओं का प्रवेश. बघा हा पर्याय बिलकुल चुकीचा आहे, निगेटिव्ह आहे. आधीच त्या विद्यार्थ्याला काहीच कळत नाही आणि त्याच्यानंतर आपण जर अजून ज्या डिफिकल्ट ज्या शास्त्र आहेत, ज्या कन्सेप्ट आहेत, त्या जर त्याला आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला कळणारच नाही. त्याच्यामुळे आपण पर्याय क्रमांक 4 शिक्षाशास्त्र और आकलन की जटिल संरचना को प्रयोग बिलकुल भी नहीं करना चाहिए, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे 15 प्रश्न येतील. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.